या राड्यावर ठाकरे गटाचे छत्रपती संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। आज चंद्रकांत खैरे यांची रॅली निघाली आहे। चंद्रकांत खैरे आपल्या सोबत आहेत। खैरे साहेब काय सांगाल? हे दारूचा पैसा, एकनाथ शिंदेचा 2 नंबरचा पैसा, एकनाथ शिंदेचा 2 नंबरचा पैसा, दारूचा पैसा आणि ह्या भुमरेचा काळा पैसा, हे उदाहरण आहे। मस्ती आली या गद्दारांना, मस्ती आली। अरे मस्ती आली तर संभाजीनगरची जनता गद्दाराला कधीच माफ करत नाही। संभाजीनगरची जनता गद्दाराला कधी माफ नाही। कार्यकर्ते एकमेकांच्या समोरासमोर आलेले पाहायला मिळाले। नाही, आज आम्हाला दिवसला त्यांनी मुद्दाम, परवा मतदार आहे 10 दिवस मुद्दाम दिवसला एकनाथ शिंदेनी आणि त्यानंतर भुमरेनी यांनी मुद्दाम नाटक केलं। ते अजून एक बदमाश तो त्या ठिकाणी उभा आहे, या म्हणतो तो हटकून त्या ठिकाणी भडकवण्याचं काम करतात। एकनाथ शिंदेने भडकवण्याचं काम केलं। इथं 4 दिवस होता आणि त्याच्यानंतर हा भुमरे दारूवाला, दारू पाजून पैसे वाटप करून आले। प्रशासन थंड पडलं, प्रशासन यांच्या पाठीमागे। पण 4 तारखेनंतर मी दाखवून देईन। 4 तारखेनंतर भुमरेंना काय आव्हान आहे? भुमरे गेला, मेला तो आता, मेला आता। आणि दंगली सगळं शांत केलं, चंद्रकांत खैरे केला। मी भीत नाही कधी, मी त्यांना सरळ केलं, जात्यांच्या लोकांचं सरळ केलं। हे कोण आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना गद्दारी आवडत नव्हती। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा। कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यापर्यंत इथलं वातावरण नाही, कार्यकर्ते धावून जाण्याचा प्रश्न येत नाही। शिवसेनेचे कार्यकर्ते हे प्रचंड संख्येने आलेले आहेत। त्यांच्याकडे कार्यकर्ते नसल्यामुळे त्यांचा हा संताप आहे आणि म्हणून त्यांना असं वाटतं की हे काय चाललंय। अंबादादांनी हातात बाटल्या घेऊन त्यांना रात्री दारू प्यायची असेल म्हणून घेतली असेल, त्याच्यात आम्हाला काय घेणं देणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।